मित्रांनो, डिकोडिंग द पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन सिरीजचा आजचा 4था दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहेत की ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं एखादं ध्येय मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतं ते. कालच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन विषयी बोललो होतो आणि या सगळ्या व्हिडिओज मधून बेसिकली माझा प्रयत्न हा आहे की जे तुम्हाला गुगल वरती भेटणार नाही, जे तुम्हाला युट्यूब शॉर्ट्स वरती सहजासहजी भेटणार नाही ना, असं काहीतरी सांगण्याचा. बऱ्याच वेळेस गोष्टी कॉम्प्लिकेटेड केल्या जातात अँड माय इंटेन्शन इज ऑलवेज टू कीप थिंग्स व्हेरी स्ट्रेट अँड फॉरवर्ड. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं म्हणजे नेमकं काय करणं. कितीही जरी अवघड दिवस असला, कितीही जरी आपल्या फेवर मध्ये सिच्युएशन नसली ना, तरी अशा काहीतरी गोष्टी नक्की असतात ज्या आपल्या फेवर मध्ये झालेल्या असतात, ज्या आपल्याला हव्या तशा झालेल्या असतात आणि त्याच्यासाठी थँकफुल असणं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करणं. जेव्हा तुम्ही एखादा ड्रीम मॅनिफेस्ट करत असता, एखाद्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत असता, मेहनत करत असताना आणि ते सगळं स्ट्रगल जर तुम्ही एफर्टलेसली करू शकलात, खूप जास्त मेंटल प्रेशर तुमच्यावरती नाही आलं, जर असं होऊ शकलं तर ऐकताना असं वाटतं ना, ती बांगलादेशची मॅच होती बघा, धोनी स्टंपच्या पाठीमागे उभा होता, इतके एफर्टलेसली त्याने ती एवढी क्रिटिकल सिच्युएशन हँडल केली होती. आपल्यालाही जर तसं करायचं असेल ना, तर आपल्यालाही मेकिंग पीस विथ लाईफ